CS बापना हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय सरस्वती कन्या विद्यालयात राजीव गांधी अपघात विमा योजनेअंतर्गत चेक वाटप। याबाबत अधिक वृत्त असे की धुळे तालुक्यातील फागणे येथील CS बापना हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय व सरस्वती कन्या विद्यालय फागणे येथील हायस्कूल येथे आज दिनांक 16 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता राजीव गांधी अपघात विमा योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदानातून या ठिकाणी धनादेश वाटप करण्यात आला। तर सदर CS बापना हायस्कूल येथील कनिष्ठ महाविद्यालयातील 11वी सायन्सचा विद्यार्थी नरेंद्र त्र्यंबक पाटील हा विद्यार्थी शेतात काही कामासाठी गेला असता एका डबक्यात पुरात पडल्याने तो वाहून गेला। सदर त्याचा हा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सदर शासनाच्या राजीव गांधी अपघात विमा योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदानातून CS बापना हायस्कूल व कनिष्ठ विद्यालय रूरल एज्युकेशन सोसायटी फागणे चेअरमन बापूसाहेब मधुकर पाटील यांनी पाठपुरावा करून विद्यार्थ्यास शासनाकडून सानुग्रह अनुदानातून 1.5 लाख रुपयाचा निधी मिळवून दिला। सदर धनादेश हा मयत विद्यार्थ्याच्या परिवारास रूरल एज्युकेशन सोसायटी फागणे चेअरमन बापूसाहेब पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी देण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी रूरल एज्युकेशन सोसायटी चेअरमन बापूसाहेब मधुकरराव पाटील, माजी कृषी सभापती आप्पासो अरविंद जाधव, जिल्हा परिषद सदस्य राम बदाने, रूरल एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार निखिल संघवी, अमोल पाटील, फागणे लोकनियुक्त सरपंच नगराज पाटील, उपसरपंच विक्रम पाटील, माजी लोकनियुक्त सरपंच गोकुळ सिंघवी, माजी लोकनियुक्त सरपंच विलास अण्णा चौधरी, ओबीसी भाजपा मोर्चा तालुका अध्यक्ष डॉक्टर दिनेश माडी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत तसेच CS बापना हायस्कूल व कनिष्ठ विद्यालय फागणे प्राचार्य DM पाटील, सरस्वती कन्या विद्यालय फागणे प्राचार्य श्रीमती RV पाटील, पर्यवेक्षक NY शिरसाट, GG गावित, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत सदर हा धनादेश देण्यात आला। तर कार्यक्रमाच्या सुरुवात सरस्वती मातेचे पूजन व दीप प्रज्वलन करून या ठिकाणी कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। तदनंतर या ठिकाणी श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला। तर सदर विद्यार्थ्यांबाबत अशा काही घटना घडल्यास रूरल एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बापूसाहेब मधुकरराव पाटील हे नियमित विद्यार्थ्यांकडे जातीने लक्ष घालून सदर घटना घडल्यास त्यांच्या परिवारास निधी उपलब्ध करून देत असतात। अशा घटना घडू नये यासाठी देखील स्वतः जातीने लक्ष देऊन विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करतात व त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जाणीव जनजागृती केली जात असते। तर आज या विद्यार्थ्याच्या परिवारास सदर 1.5 लाख रुपयाचा धनादेश या ठिकाणी देण्यात आला। यावेळेस विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अर्चना देवरे यांनी केले। तर आभार प्रदर्शन प्राध्यापक KR कोटवाल सर यांनी मानले। देव की भांति पूजन करे आज हम, स्वागतम 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 स्वागतम, मन की वीणा से गुंजित ध्वनि मंगलम, स्वागतम 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 स्वागतम, मन की बगिया से हमने है कलियां चुनी, श्रद्धा के फूलों से हमने माला बुनी, करते हैं मिलके अर्पित सुमन आज हम, स्वागतम 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 स्वागतम, आप अतिथि आए हमें अच्छा लगता है, अतिथि आए तो हम उनका स्वागत करें, स्वागतम 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 स्वागतम, मन की वीणा से गुंजित ध्वनि मंगलम, स्वागतम 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 स्वागतम। तारणामध्ये एका अवयवेगळ्या कार्यक्रमासाठी एकत्र जमलो आहोत। सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे शब्दसुमनांनी स्वागत करते। स्वागतम स्वागतम। आजचा कार्यक्रम वेगळा आहे। आपणा सर्वांना आठवत असेलच की मागच्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये आपल्या CS बापना कनिष्ठ महाविद्यालय मध्ये शिकत असलेला 11वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी चिरंजीव नरेंद्र त्र्यंबक पाटील याचा दिनांक 21/9/2022 रोजी शेतात पाण्याच्या प्रवाहात पाय घसरून दुर्दैवी मृत्यू झाला। ती घटना अजूनही आपल्या मनामध्ये तशीच आहे। आज त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना राजीव गांधी अपघात विमा योजनेअंतर्गत
1.5 लाख म्हणजेच 1,50,000चा धनादेश दिला जाणार आहे। मी आमच्या संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब श्री मधुकरराव देवराम पाटील यांना विनंती करते की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान त्यांनी स्वीकारावे अशी त्यांना विनंती। मान्यवर शिक्षक सहकारी विद्यार्थ्यांनो, कोणतरी म्हटलेलं आहे, कळीसारखे उमलून फुलासारखे फुलत जावे, आनंदाच्या हिंदोळ्यावर आयुष्य हे झुलत जावे, असोत अश्रू कोणाचेही आपण त्या विरघळून जावे, आपले कुणी हो न हो आपण मात्र सर्वांचे व्हावे, आपण मात्र सर्वांचे व्हावे। या उक्तीतून आजचा कार्यक्रम थोडा वेगळा आहे। मला प्रास्ताविकातही सांगायचं आहे की आपण जे पड्यावर पाहतोय ती स्कीमचं नाव आहे राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा संग्रह अनुदान योजना। महाराष्ट्र शासनाने 26 ऑक्टोबर 2012 रोजी ही योजना लॉन्च केलेली होती। सुरुवातीला त्या योजनेअंतर्गत त्यांनी एका इन्शुरन्सची कंपनी असलेला कॉन्ट्रॅक्ट दिला गेला। त्या विद्यार्थ्याच्या प्रत्येक विद्यार्थ्याचा हप्ता सरकार भरायचा आणि जर काही तसा प्रकार घडला, आपल्याला अपघात विमा करतोय असं मला वाटतं बा, इन्शुरन्स माहिती काय असतं ते, अपघात झाल्यावर किंवा कोणी आपल्यातून गेल्यावर जे आपल्याला भरपाई मिळते त्याला आपण विमा असं म्हणतो। मग शासन जबाबदारी होती की प्रत्येक विद्यार्थ्याचा हप्ता सरकार भरत राहायची आणि जर तसं काही प्रकार घडला बरोबर तर मग तो विमा त्या विद्यार्थ्याला मिळायचा। पण झालं हे की कंपनी प्रायव्हेट सेक्टरची असल्यामुळे ती कंपनी त्या विद्यार्थ्याला ते अनुदान लवकर देत नव्हती, ज्याच्यात वेळ व्हायचा, विलंब व्हायचा, डॉक्युमेंटरी काहीतरी अडचणी आणायची आणि टाळाटाळ करत जायचे। शासनाला एक कळलं, शासनाची स्कीम बदलली आणि त्याला म्हटलं गेलं विमा संग्रह अनुदान योजना। आता त्याच्यात कुठल्याच प्रायव्हेट असं बोलणं नाहीये, सरकारी योजना आहे ती आपल्यापर्यंत येते। आता या योजनेचा उद्देश काय ते बोलूया थोडक्यात। 1ली ते 12वी महाराष्ट्र राज्यातल्या 1ली ते 12वीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना सुरक्षा कवच मिळावं, त्यांना आत्मविश्वास वाढावा म्हणून शासनाने योजना लॉन्च केलेली आहे। आता जेव्हा आम्ही विद्यार्थी होतो सगळे बसले सोसायटीवर, तेव्हा आमच्याकडे फक्त सायकल नावाचं वाहन होतं। पहिल्या मी शाळेत मी केसला 5 वर्ष होतो, सायकलिंग केलेले। आता बघा बरं काय करतात, आपले भाऊ काय मागतात, गाडी मागतात, ज्याची उंची गाडीपेक्षा किंमत पण गाडी मागतो आणि त्याला घेऊन जावी लागते, त्याला कलेला श्वास नाही मिळेल। झालं काय, विद्यार्थ्यांचे अपघाताचं प्रमाण आणि स्वरूप बदलायला लागलं, वाढायला लागलं। मग त्यातून समजा जर एखादा विद्यार्थी ग्रामीण किंवा शहरातला आहे, मध्यमवर्गीय आहे, निम्न मध्यमवर्गीय किंवा गरीब आहे आणि जर त्याच्या अपघातामुळे त्याला काही अपंगत्व आलं, जखम झाली, इजा झाली किंवा तो जीवाला मुकला तर त्याच्या पालकांवरती वाईट वेळ होऊ नये, शिक्षण थांबू नये, त्याला काहीतरी मदत व्हावी म्हणून सरकारची योजना आणलेली आहे। आपल्याला माहिती नव्हतं असं वाटतं आम्हाला, आपल्या प्रत्येकासाठी 1ली ते 12वीच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ती शासकीय योजना आहे। जर त्या विद्यार्थ्याचा अपघात झाला तर त्याला शासनाकडून ती रक्कमची भरपाई दिली जाते। या शाळेच्या विद्यार्थ्याला त्याच्या कुटुंबाला शासनातर्फे शाळेच्या सगळ्या संचालक मंडळाच्या सहकार्याने व आपल्या सगळ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आपल्या अपघात विमा मिळवून देण्याचा कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय आप्पासाहेब आगळते जाधव सर, त्यांच्यासोबत उपस्थित असलेले या संस्थेचे चेअरमन बापूसाहेब, त्यांच्यासोबत उपस्थित असलेले या गावचे सरपंच बुराबा, माजी सरपंच विलासांना, विक्रमदादा, या गावाचे ज्यांनी अनेक वर्ष नेतृत्व केलं ते गोकुळ शेठ, सगळे टोला मुलाचे मान्यवर माझ्यासोबत उपस्थित आहेत। डॉक्टर दिनेश माळे, कायखेड्याचे उपसरपंच नानासाहेब, या संस्थेचे संचालक निखिलजी सिंघवी, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, माझे सगळे बालमित्र। खरं तर कार्यक्रम सहानुभूतीपूर्वक आपण त्या आपल्या विद्यार्थ्याला, त्याच्या कुटुंबाला आजच्या दिवशी आठवण केली पाहिजे, जो आपल्यामध्येच खेळत होता, वावरत होता, या संस्थेचा एक घटक होता।
आणि तो गेल्याच्या नंतर एक ऋण म्हणून आपला गावाचा सुपुत्र एका दुर्दैवी प्रसंगामध्ये मृत पावतो, पण संस्था त्याला विसरत नाही. कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षक आपल्या मुलाबाळाप्रमाणे त्या मुलांना शिकवत असतात, वाढवत असतात. त्यांच्यावर कुटुंबाच्या मुलावर जसं आपण संस्कार करतो त्या प्रकारे संस्कार करण्याचं काम हे शाळेतला शिक्षक तिथं करत असतो. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला आवर्जून सांगावं असं वाटतं की तो मुलगा आपल्यात राहिला नाही तरी सुद्धा संस्था आणि संस्थेचे सगळे कर्मचारी त्या कुटुंबाच्या पाठीशी एवढे भक्कमपणे उभे राहतात, त्यांना मदत मिळवून देतात. आज अनेक ठिकाणी असे प्रसंग घडतात, पण प्रत्येक संस्था एवढी पाठपुरावा शासन दरबारी करत नाही. पण मला अभिमान वाटतो आपल्या सगळ्या संस्थेच्या आणि संस्थेच्या सगळ्या कर्मचाऱ्यांचा की आपल्या संस्थेतल्या एका मुलाच्या कुटुंबाला एवढ्या मोठ्या प्रमाणात मदत मिळवून देण्यामध्ये 1.5 लाख रुपयाची मदत मिळवून देण्यामध्ये आपण यशस्वी ठरलो. खरं तर हा काही कौतुक करून घेण्याचा विषय नाही, कारण की प्रसंग अतिशय दुर्दैवी आहे. म्हणून मी माझं लांबलेलं भाषण जास्त काही इथं मनोगत व्यक्त करत नाही, पण आमची 100% त्या कुटुंबाच्या प्रती सहानुभूती आहे आणि त्यांनी येणाऱ्या जीवनामध्ये त्यांचं उरलेलं आयुष्य हे चांगल्या रीतीने पार पाडावं याच्यावेळी त्यांना शुभेच्छा देतो. त्या मुलाची आई भावनिक कार्यक्रमासाठी आपण सगळेजण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. या अशा संवेदनशील कार्यक्रमाचे अध्यक्ष रुरल एज्युकेशन सोसायटीचे कर्तव्यदक्ष अध्यक्ष आदरणीय बापूसाहेब मधुकर देवराम पाटील, व्यासपीठावर विराजमान ज्यांनी आता आपलं मनोगत व्यक्त केलं, एका कार्यक्रमासाठी ते गेले, ते जिल्हा परिषदेचे सन्माननीय सदस्य रामदादा बदाणे, आपल्या गावाचे प्रथम नागरिक, त्यांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले नगराज विलास पाटील, ज्यांना आपण सगळेजण बुराबा म्हणून बोलतो, त्या आदरणीय बुराबा, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सहकारी गोकुळ शेठ सिंघवी, या संस्थेचे अत्यंत ज्येष्ठ, मला वाटतं वटवृक्षासारखे या संस्थेच्या साठी अत्यंत वटवृक्षाची भूमिका ज्यांची आहे. मी पाहतोय गेल्या कित्येक कार्यक्रमांना येतो, कारण माणसाच्या देहबोलीवरून माणसाचा स्वभाव कळतो. आणि मी मानसशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळे तुमच्या सगळ्यांकडे बघून मी तुमचा ब्लड ग्रुप सांगू शकतो किंवा तुमची मानसिकता काय आहे ते देखील सांगू शकतो. पण अत्यंत संवेदनशील आणि भावनिक कार्यक्रमामध्ये इथे बोलत असताना मला खास अभिमान वाटतो की 20 वर्ष बापूसाहेबांनी जी माहिती दिली की 20 वर्ष एखाद्या प्रथितयश अशा संस्थेचं खजिनदार म्हणून सातत्यानं काम बघणारे आमचे पितृतुल्य आदरणीय बडगुजर साहेब, व्यासपीठावर विराजमान ज्येष्ठ नेते, आमचे सहकारी मित्र, या गावचे माजी लोकनियुक्त सरपंच विलास अण्णा चौधरी, या गावचे कर्तव्यदक्ष उपसरपंच, एकेकाळी आम्ही खांद्याला खांदा लावून काम केलंय, पण आता त्यांनी खांदा थोडा बाजूला केलेला आहे, हे विक्रमदादा पाटील, अमोल पाटील, बडगुजर सर आणि या शाळेच्या मुख्याध्यापिका त्या आमच्या भगिनी आहेत. बापूसाहेब आमचं तसं फार जुनं नातं आहे आणि ते वनावल म्हणजे मोठं गाव आहे आणि तिथून आमचं नातं आहे. आमच्या ज्येष्ठ भगिनी आदरणीय ताईसाहेब, सर्व सन्माननीय ज्येष्ठ श्रेष्ठ शिक्षक, प्राध्यापक, बंधू, भगिनी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले, मला वाटतं आपण पण 11वी 12वीचे विद्यार्थी बंधू भगिनी, आपण पाहतो की माणसाचं आयुष्य कसं आहे.
माती उकरून मुळापर्यंत जाल. एखादं रोप इथे लावलेलं आहे आणि तुम्हाला सांगण्यात आलं की याचं मूळ शोधा, कारण या मातीमध्ये इतका जबरदस्त ताकद आहे की एकाच मातीमध्ये रोवलेले अनेक प्रकारची झाडं, त्याच्यात अनेक रंगाची फुलं देण्याचं सामर्थ्य निसर्गामध्ये आणि मातीमध्ये आहे. त्या मातीतले आपण माणसं आहोत. म्हणून तुम्हाला जर सांगितलं की माती उकरून मुळापर्यंत किंवा मूळ शोधायचं आहे, तर आपण काय करू, माती उकरून मुळापर्यंत जाण्याचा जर प्रयत्न केला तर हाती काही येणार आहे का? हाती काही कारण ते झाडं उपटून टाकू आपण. माती उकरून मुळापर्यंत जाण्यापेक्षा मुळापर्यंत जाण्याचा रस्ता कुठे आहे? कोणी सांगू शकेल मला? तुम्हाला मुळापर्यंत जायला सांगितलं, माती उकरून मुळापर्यंत जाण्यापेक्षा मुळापर्यंत जाण्याचा रस्ता हा फुलातून जातो. मुळापर्यंत जाण्याचा रस्ता हा फुलापर्यंत जातो, फुलातून जातो. हे जीवन आहे आणि त्या जीवनामध्ये ही फुलासारखी मुलं ज्यावेळेस प्रत्येक कुटुंबामध्ये जन्माला येतात त्यावेळेस प्रत्येक कुटुंबाचं एक स्वप्न असतं की ही माझी मुलगी, हा माझा मुलगा उद्याच्या भावी भारताचा नागरिक होणार आहे. ही माझी मुलगी मोठी झाल्याच्या नंतर ही जीवनामध्ये काहीतरी मोठं काम करणार आहे, एखाद्या नोकरी व्यवसायात पदार्पण करणार आहे, शास्त्रज्ञ म्हणून पुढे जाणार आहे, वैमानिक म्हणून पुढे जाणार आहे, एखाद्या अधिकारी म्हणून पुढे जाणार आहे, शिक्षक होणार आहे, प्राध्यापक होणार आहे. अशी काहीतरी स्वप्न प्रत्येक पालक आपल्या मुलाशी बाळगत असतो आणि ते स्वप्न बाळगत असताना तो म्हणतो की आज नाही तर उद्या माझे पांग फिटते. माझं जीवन कष्टाचं आहे, माझं जीवन श्रमाचं आहे, मी काबाड कष्ट करतो, शेतीत काबाड कष्ट करतो, पण ही माझी मुलं मोठी झाल्याच्या नंतर माझं स्वप्न पूर्ण करतील आणि मग मला देखील सोन्याचे दिवस येतील. अशा प्रकारचं स्वप्न बघता बघता तुमच्या आमच्याकडे आमचा एक भाऊ, ज्याचा मूळचा व्यवसाय शेतीचा आहे, काबाड कष्ट करण्याचा आहे, आई आणि बाप शेतामध्ये गेलेले आहे. मला वाटतं सन 2021-22 शैक्षणिक वर्षाचा तो विद्यार्थी आहे आणि घटना घडली. त्या घटनेची तारीख आहे दिनांक 21/9/2022. 21-22 या शैक्षणिक वर्षाचा रुरल एज्युकेशन सोसायटीचा 11वी विज्ञान वर्गात शिकणारा आमचा बंधू नरेंद्र त्र्यंबक पाटील या ठिकाणी कॉलेजला येतो. काही मला वाटतं पिरियड पण करतो, तास करतो आणि त्याला शेतातून निरोप यावा की आई वडील काबाड कष्ट करत असताना बघा किती हृदयद्रावक प्रसंग आहे की मनामध्ये कल्पना नसताना देखील जे अनाकलनीय अशा प्रकारचं घडून जातं की आई वडिलांना मदतीसाठी शेताकडे जातो. त्याच वेळेस नेमका मला वाटतं 21-22 मध्ये खूप पर्जन्यमान जास्त होतं, खूप पाऊस जास्त होता, नद्या नाल्यांना खूप पूर चालू होता आणि आई वडील समोर असताना त्यांना मदत करणारा आपला मुलगा आपल्या डोळ्यात एकच पाण्यामध्ये बुडून जातो. अशा वेळी बघा प्रसंग किती भयंकर आहे. प्रसंगाची साधी कल्पना करा, अंगाला शहारे. म्हणजे ज्या मुलाला जन्माला घातल्याच्या नंतर तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, वाढवलं, 11वी सायन्स पर्यंत आणलं, म्हणजे आता तो 16-17 वयोगटापर्यंत आलेला मोठा झालेला मुलगा आपल्या डोळ्यात एखाद उडतो. पण त्यावेळेस बघा मातृवात्सल्य काय आहे. आई पण समोर आहे, बाप पण समोर आहे. ही गोष्ट ज्यावेळेस बुढाबांच्या समोर आम्ही दारावर गेलो, त्यांनी आम्हाला ज्यावेळेस सांगितली त्यावेळेस अंगाला अक्षरशः काटे आले होते की त्या आईने देखील पाठोपाठ मुलाच्या वाचवण्यासाठी उडी मारली त्या पुरामध्ये. पण सुदैवाने ते जे आपली साडी परकर त्याचा तो फुगा झाला, हवा झाली, आई तरंगली, पण मुलगा डोळ्याने निघून गेला. इतक्या भयंकर परिस्थितीला सामोरे जात असताना संस्था म्हणून माझं काय दायित्व आहे. रुरल एज्युकेशन सोसायटी फागणे या एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय चेअरमन, सर्व संचालक मंडळ,
मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, इथले शिक्षक वृंद, प्राध्यापक, शिक्षक बंधू भगिनी सगळ्यांचं दायित्व काय? ही मुलं ज्यावेळेस घरून आपल्या संस्थेमध्ये येतात, शाळेमध्ये येतात, शासनानं वेगवेगळ्या योजना आखून ठेवलेल्या असते, पण आमचं दायित्व त्याच्याप्रती काय आहे? काहीतरी देणं लागतं. ही सामाजिक बांधिलकी जोपासून बापूसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथले मुख्याध्यापक आणि संबंधित शिक्षकांनी राजीव गांधी अपघात विमा योजना जी विद्यार्थ्यांसाठी आहे तिच्यामध्ये प्रस्ताव टाकला. कोणताही प्रस्ताव नुसता टाकून चालत नाही, तर त्याच्यासाठी असणारा सातत्यानं पाठपुरावा, आमच्या सारख्यांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यासाठी सुद्धा एक मन असावं लागतं. आणि म्हणून या संवेदनशील भावनेतून संस्थेने तो पाठपुरावा केला. आणि दुसरी बापूसाहेब अभिमानाची गोष्ट अशी आहे की आपण एक गोष्ट विसरत नाही, ज्याने काटा काढला म्हणजे पायातला, नाही तर त्याचे दोन अर्थ होतात, पायातला काढला तर त्याचे ऋण आपण फेडतो. ज्याने आपल्यासाठी एखादा फोन केला, मी एक कृषी सभापती होतो सन 2008ला, तेव्हा मी बापूसाहेबांना एक मदत केली, अजून विसरत नाही आणि अनेकदा उल्लेख करतात. म्हणून बापूसाहेबांनी हा प्रश्न माझ्यासमोर मांडला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळामध्ये आपण 2-4 जे दूरध्वनीवरून फोनवरून त्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून लवकरात लवकर ही योजना कशी कार्यान्वित करता येईल या संदर्भात देखील प्रयत्न केला. शेजारीच मला वाटतं चिंचखेड्याला आता फक्त ह्याच अपघातामध्ये फक्त 75,000 रुपयाच्या तिथल्या विद्यार्थ्याला मिळाले. आणि आपण ह्या गरीब कुटुंबासाठी संस्थेच्या माध्यमातून, संस्थेच्या पाठपुराव्याच्या माध्यमातून, इथल्या सगळ्या शिक्षकांच्या संवेदनशील जाणीवेतून आपण 1.5 लाख रुपये या परिवारासाठी देऊ शकतो आहोत. 1.5 लाख रुपये काही फार मोठी रक्कम नाही. 1.5 लाख रुपयात काही त्यांचं आयुष्य जाणार नाही, पोटाचा डोळा निघून गेलेला आहे. पण शासनाची योजना त्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठीचा सामाजिक दायित्वाचा आजचा हा दिवस आहे, उत्तरदायित्वाचा आजचा हा दिवस आहे. आणि म्हणून आपण एखाद्या दुर्घटनेतनं सुद्धा कसं सावरू शकतो, कारण चांगलं जे आहे, आपण म्हणतो ना, संत तुकारामांनी म्हटलंय की सुख पाहता जवा एवढे, दुःख पर्वता एवढे. सुख राईच्या दाणे एवढंच आहे, दुःख मात्र प्रत्येकाच्या वाट्याला पर्वता एवढं ठेवलेलं आहे. म्हणून सुख दुःखे समीकृत्वा लाभा लाभो जया जयो या वृत्तीप्रमाणे सुख आणि दुःख यांना समान पातळीवर ठेवून आपण आपलं जीवन जगलं पाहिजे. त्या जगण्यातला आनंद घेता आला पाहिजे. सुखामध्ये जेवढं आपण समरस होतो तेवढं दुःखामध्ये देखील आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपलाच एक भाऊ 21-22चा विद्यार्थी त्याच्या कुटुंबाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण देखील या ठिकाणी थांबला. ही एक सामाजिक जाणीव आहे. आणि म्हणून या जाणीवेतून नेणिवेकडे जात असताना या उपक्रमाच्या माध्यमातून मी संस्थेला धन्यवाद देतो, इथल्या मुख्याध्यापक, शिक्षक वृंद सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी एक गोष्ट प्रकर्षाने मला नमूद करावीशी वाटतं म्हणून करतो. मी धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार माझ्या स्नुष्याकडे 14 महिन्यासाठी होता. त्या काळामध्ये खूप अनुभवलं, खूप बघितलं, खूप अभ्यास केला. तुम्हाला अभिमानाने सांगेल अशी एक गोष्ट आहे, मानव विकास मिशनच्या माध्यमातून मी नुसतं धुळे तालुक्यामध्ये म्हणत नाही, मुलींसाठी सायकली देण्याची एकमेव संस्थेचा मोठा उपक्रम कोणता असेल तर तो CS बापना आणि सरस्वती कन्या विद्यालयाच्या माध्यमातून ही सुद्धा एक सामाजिक दायित्वाची भावना आहे. इतर संस्थांनी तिथे सुद्धा मुली अपडाऊन करतात, ग्रामीण भागातून करतात, पण कोण त्या मानव विकास मिशनच्या झंझटमध्ये पडेल, कोण त्याच्यासाठीचं मला वाटतं 10%, 20% काहीतरी अगोदर रक्कम भरावी लागते, ते कोण भरेल, कोण एवढं करते. पण मी या दोन्ही कार्यक्रमांमध्ये शासन आपल्या दरबारी या कार्यक्रमामध्ये सुद्धा मुक्तीला आपण CS बापना स्कूलच्या मुलींना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सायकली दिल्या. आणि अध्यक्ष जिल्हा परिषदेच्या अश्विनीताई पाटील यांच्या हस्ते देखील या प्रांगणामध्ये उर्वरित मला वाटतं संख्या मला वाटतं 88 सायकल 81 म्हणजे जवळपास 161 169 सायकली मोठा हायेस्ट आहे. आता हेच याच्यासाठी काय मानव विकास मिशन योजना आहे, पण ही मुलं माझ्याकडे आहेत, ही मुलं आमच्याकडे आहेत, यांच्याप्रती आमचं दायित्व आहे. आणि ते देता आलं पाहिजे, कारण देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे
हातच घ्यावे या संकल्पनेतून संस्था काम करते. संस्थेला मनापासून शुभेच्छा देतो. इतक्या वर्षाची या ठिकाणी संस्थेची जुनी परंपरा आहे आणि आज आम्हाला अभिमान आहे. संस्थेच्या सगळ्या पाठपुराव्यातून जरी धनादेश आला असला तरी आठवण ठेवून, जाणीव ठेवून आपण बापूसाहेब आम्हाला बोलवला. आपल्या सगळ्यांच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्याच्या आईला आपण ती रक्कम पोचवू शकलो म्हणजे तो गेलेला जो बाळ आहे त्याच्या आत्म्याला एक प्रकारे शांती मिळत असते हे तुमच्या आमच्या सगळ्या कोणाच्या लक्षात येणार नाही. आणि म्हणून अप्रत्यक्षरित्या तो गेलेला जो आहे त्या गेलेल्याच्या आत्म्याला आपण या माध्यमातून शांती त्या ठिकाणी मिळालेली आहे. मी मॅडम आपल्याला विनंती करेल कार्यक्रमाचा समारोप होत असताना आपण त्याच्या श्रद्धांजलीचं 2 मिनिटं